शब्दातून दुःख व्यक्त करता आले असते तर अश्रूंची गरज भासली नसती। सर्व काही शब्दात सांगता आले असते तर भावनांना किंमतच उरली नसती। आयुष्यात दोन गोष्टी वाया जाऊ देऊ नका, अन्नाच्या कणाला आणि आनंदाच्या क्षणाला। आयुष्यात एक वेळ अशी येते जेव्हा प्रश्न नको असतात, फक्त साथ हवी असते। जीवनाच्या बँकेत जेव्हा पुण्याईचा बॅलन्स कमी होतो तेव्हा सुखाचे चेक बाउन्स होतात। असंख्य प्रयत्न करूनही जेव्हा काहीच हाती लागत नाही तेव्हा एक गोष्ट निश्चित हाती लागते, ती म्हणजे अनुभव। लाईफ जगायची असेल तर पाण्यासारखी जगा, कुणाशीही मिसळा, एकरूप व्हा, पण स्वतःचं महत्त्व कमी होऊ देऊ नका। भावना समजायला शब्दांची साथ लागते, मन जुळून यायला हृदयाची हाक लागते। मैत्री आणि प्रेमात फरक एवढाच की प्रेमाने कधी हसवलं नाही आणि मैत्रीने कधी रडवलं नाही। रक्त एक नाही पण रंग सारखा आहे, नात्याने भाऊ नाही पण भावापेक्षा कमी नाही। सुख हे कणभर गोष्टींमध्ये लपलेलं असतं, फक्त ते मनभर जगता आलं पाहिजे। मैत्री व नाती ही एका कांद्यासारखी आहे, ज्याला भरपूर थर आहेत जे तुमच्या आयुष्यात चव आणतात, पण जर तुम्ही त्यांना मध्येच कापण्याचा प्रयत्न केला तर ते तुमच्या डोळ्यात पाणी आणतात। खरे मित्र असे असतात ज्यांना 2 दिवस शिव्या दिल्या नाही तर विचारायला लागतात, काय भावा रागावलास आहेस का? नशिबात असलेले प्रेम आणि गरिबासोबत केलेली मैत्री आयुष्यामध्ये कधीच धोका देत नाही। माणूस बदलत नाही, बदलते ती परिस्थिती, पण कायम राहते ती मैत्री। नात्यामध्ये विश्वास आणि मोबाईलमध्ये नेटवर्क नसेल तर लोक गेम खेळायला सुरुवात करतात। जो व्यक्ती आपल्याला सगळ्यात जास्त रडवतो त्याच्यातच आपला जीव अडकलेला असतो। माझ्या रुसण्याने कोणाला त्रास होत असेल तर ती फक्त म्हणजे माझी आई, बाकी कोणाला काही फरक पडत नाही। माणसावर जेवढं प्रेम करावं तेवढंच ते दूर जातात। अखंड यशाने आपल्या जीवनाची केवळ एकच बाजू कळते, दुसरी बाजू कळण्यासाठी अपयशाची गरज असते। दुःखाची चव घेण्यापेक्षा ते पचवण्यात अधिक गोडी आहे। आयुष्यात फक्त स्वप्न फुकट पडतात, बाकी सगळ्यांसाठी किंमत मोजावी लागते। ज्यांना तुमच्या अश्रूंची किंमत कळत नाही त्यांच्यासाठी रडू नका। आयुष्यातील कुठली भेट शेवटची ठरेल सांगता येत नाही, पण घेतला जाणारा प्रत्येक निरोप असा घ्यावा की त्याने फक्त चेहऱ्यावर हसू उमटेल। संयम आणि माफ करण्याची ताकद मनुष्यामध्ये असली की तो यशस्वी होतोच। कधी कधी तोंडात येईल ते बोलण्यापेक्षा मनात येईल ते बोललेलं चांगलं असतं। स्वतःच्या दुःखाची कितीही जाहिरात केली तरी त्याला खरेदी करणार जगात कुणीच भेटत नाही। देवाने आयुष्यात मित्रच असे पाठवलेत की त्यांच्यामुळे आयुष्यातली सगळी दुःखच संपली आहेत। शब्द दिल्याने आशा निर्माण होतात आणि दिलेला शब्द पाळल्याने विश्वास। जर तुमचा बेस्टी तुमच्या दुसऱ्या मित्रांवर जळत असेल तर तो तुमचा खरा बेस्टी आहे। आयुष्यावर कविता करता येते, पण एखाद्या कवितेसारखा आयुष्य जगता येत नाही। गर्दीत आपली माणसं ओळखायला शिकलात तर संकटाच्या वेळी आपली माणसं गर्दी करायला विसरत नाही। पैसा आणि प्रसिद्धीसाठी नाही, आईच्या डोळ्यात येणाऱ्या आनंद अश्रूसाठी मोठं व्हायचंय। माणसाने एखाद्याचं चांगलं नाही केलं तरी चालेल, पण त्याच्याशिवाय वाईट तरी बोलू नये। प्रेमात हरलात म्हणून स्वतःला दोष देत बसू नका, कदाचित देवाने त्याहीपेक्षा चांगली प्रेम करणारी व्यक्ती तुमच्या नशिबात लिहून ठेवली असेल।